हॅलो मित्रांनो, नमस्कार। मी आज चालली आहे माहेरी रक्षाबंधनसाठी। तो गाडी बस स्टॉपवर आलो आम्ही। बस स्टॉपवर आल्यानंतर बस काही आली नाही, त्याच्यामुळे आम्हाला खूप वैताग घेऊन गेला। तर मी म्हटलं चला थोडी मस्ती करू, व्हिडिओ काढू। हे बघा यांनी पोच कशी देतात मला ह्या करून। त्याच्यानंतर आमची बस काही आली नाही। साई वाजत आले तरी बस काही आली नाही। थकून गेलो। जे 3:30ची बस होती आमची पोंभुर्णा बस, ती आलीच आहे। आम्ही वाट बघू त्रास होऊन गेलो। आता काही खरं नाही, आता 1 तर वाटलं असं घरीच चल। आली तर बस एवढी गर्दी होती राखीमुळे एवढी गर्दी होती काय खूप। बस रक्षाबंधन आम्हाला कशी तरी सीट मिळाली बसासाठी। माझे मिस्टर तर उभेच राहिले बिचारे। पहा कशी गर्दी आहे सब जणांमध्ये। बाई माझा काढ। मी हा भाऊचा व्हिडिओ काढायसाठी गेलं, पण या ताईनं तोंड लपवून दिलं। पहा अंधार बी पडून गेला आम्हाला जाता 3:30ची बस एकदम 6:30 वाजता आली। आम्ही इतके थकून गेलो। पाऊस पण एवढा होता बाहेर, खूपच म्हणजे त्रासून गेलो होतो। चेहरे बी कसे होऊन गेलो, घाम बी खूप फुटत होता, आणि वरून पाणी खूप पडत होता। घरी थकल्यासारखे आल्यासारखं आम्ही म्हणलं चला रक्षाबंधनचं सेलिब्रेशन करू। माझ्या मुलींनी तयारीच करून होत्या, तर त्यांनी मला आपल्या भावाला राखी बांधली। मी पण म्हटली भाऊ आताच बांधून घे, उद्या सकाळी काही वेळ नाही भेटत, म्हणून आम्ही रात्रच राखी बांधून घेतलं सर्वजण ना। राखी वगैरे बांधल्यानंतर आम्ही पेढा खाल्ला। भाऊ म्हणते मी तुला जास्त पैसे नाहीत, तुला ठीक आहे नको देऊ, आता थकून आता काही बोलत नाही, म्हणून मी त्याला म्हटली ठीक आहे। त्याला राखी बांधली। राखी बांधल्यानंतर आम्ही सगळेजण जेवण वगैरे केलं। राखीमध्ये एवढी मजाक मस्ती चालत होती आमची का खूप। बस राखी झाल्यानंतर मग सकाळी ह्या चौकाचा उद्घाटन होता। या चौकाचं नाव आधी शास्त्रीनगर होता, पण आजपासून ह्या चौकाचं नाव सावित्रीबाई फुले चौक झाला। खूप छान वाटला। आमच्या गावचा नजारा पण खूप चांगला होता। आज रविवार होता, आज मंगळवार होता, मंगळवारचा बाजार होता, त्याच्यामुळे खूपच चांगला वाटत होता। आणि नवीन नाव मिळाले याच्यामध्ये पण खूप जल्लोष, खूप वाजे गाजणं, खूप चांगलं वाटतं। हे आमच्या पोंभुर्ण्याचे प्रसिद्ध स्थळ आहे 2 बैलं। खूप चांगला नजारा तर खूपच चांगला होता आज, मला तर खूप आवडला। मी म्हटलं चला आज आपलं माहेरचा पण नजारा काढू घेऊ। बघा किती चांगलं वाटत होता। आणि याच्यानंतर मी हिरवेवाला मागचा बी नजारा पहा किती छान होता, मला खूपच आवडला। मी म्हटलं चला आज पहा हिरवे झाडं, बस पण होती संध्याकाळची, हाल्टिंग बस राहते इथं। पहा हा झाडं वगैरे आहे, मेन रोड, हा बस स्टॉप आहे। ह्या चौकामुळे इथं खूप रहदारी रस्ते बघा। आणि हा आमचा लिओ आहे, जी मी त्याला आवडते, मला खूप आवडते। आमचा लिओ खूप लाडका आहे, आमचा बदमाश पण आहे। आता मी बोलवत आहे तो येता येतो बघा, आणि आता फोटो टाकत आहे म्हणून तो माझ्याकडे येत नाही आहे कॅमेऱ्यामध्ये। मी नाही येत म्हणून वापस चालला गेला तिकडे। हा खूप बदमाश आहे, याला पेढे दिला तर हा जवळ येते, नाही तर नाही येत बघा। आता याच्या जवळ जाईन ना व्हिडिओ काढायसाठी, आता हा तोंड आहे तिकडे काढून ठेवेल बघा। हा इतका बदमाश आहे, पण बहुत क्यूट आहे, खूप लाडाचा आहे, आणि पूर्ण गोष्टी ऐकतो, असं म्हणलं तसं बसतो। हा खूप आवडतो आम्हाला, आणि खूप समजदार पण आहे, कोणाला घरी येऊ नाही देत, इतका सुंदर माझा हा लिओ आहे। याला फोटो आवडत नाही, तर पण मी त्याच्याकडून पाहून त्याचे फोटो काढता। हा जास्त लोकांना सेल्फी नाही देत, याला खूप ॲटिट्यूड आहे। तर कसं वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट्स बॉक्समध्ये, आणि मला शेअर आणि लाईक आणि सबस्क्रायबर तर नक्कीच करा। चला दाखवते मी अजून पूर्ण, मला खूप आवडते माझं माहेर। मी एवढ्या दिवसानंतर, ही आहे संसद भवन।